हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज दिनांक आहे बघा 3/6/2026, दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. म्हणजेच आजची लास्टची तारीख आहे ज्या दिवशी तुम्ही कॅप राऊंड 1 मधील विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट झालेले आहे असे विद्यार्थी, आजची शेवटची तारीख आहे हे लक्षात घ्या. तुम्ही आजच्या शेवटच्या तारखेवरती काय करू शकता, कॉलेजला जाऊ शकता. आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत जे मिळाले आहेत, तसेच मार्कशीट LC असो तुमचं, त्याच्यानंतर तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलियर असेल, अशा सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट घेऊन, तसंच त्याच्या झेरॉक्सचा सेट घेऊन तुम्ही आजची शेवटची तारीख आहे ज्या दिवशी तुम्ही ऍडमिशन करू शकता. सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्या आणि 3 तारीख संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही सर्व प्रोसेस करू शकता. तसेच कोटामधील विद्यार्थी त्यांच्यासाठी पण सूचना अशी आहे की त्याही विद्यार्थ्यांनी, आज शेवटची तारीख आहे, तर ज्यांनाही कॉलेज मिळालेलं असेल, ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं असेल आणि त्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्या मिळालेल्या कॉलेजमध्ये, ते कॉलेज त्यांना मान्य असेल तर जाऊन आज ऍडमिशन घेण्यासाठीची शेवटची तारीख आहे. आणि या तारखेनंतर 4 जूनला जे काही कनिष्ठ महाविद्यालय असेल त्याच्या संबंधित कामकाज चालणार आहे. आणि त्याच्यानंतर 5 तारखेला डेटा प्रोसेसिंग होणार आणि दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक हे 5 तारखेला जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळं ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तेही विद्यार्थी आज कॉलेजमध्ये जाऊ शकतात. आज जरी शेवटची डेट असली तरी तुम्ही काय करायचं आहे, लॉग इन मध्ये जाऊन तिथून प्रोसीड फॉर ऍडमिशन करा, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करा आणि अलॉटमेंट लेटर तुमचा डाउनलोड करा. अलॉटमेंट लेटर डाउनलोड केल्यानंतर त्याला फॉर्म जोडा, तुमचे डॉक्युमेंट जोडा आणि तो सेट तुम्ही काय करायचा आहे, कॉलेजमध्ये घेऊन जायचा आहे. त्याच्यानंतर सगळी तुमची फी जी आहे ती भरायची आहे तुम्हाला आणि फी भरल्यानंतर तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करू शकता. सो कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट झाली असेल, कॉलेज पाहिजे असेल मिळालेलं, जर तुम्हाला ते आवडलं असेल कॉलेज, तर तेही विद्यार्थी काय करू शकतात, जाऊन आपला ऍडमिशन कन्फर्म करू शकता. तसंच ज्याही विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही त्यांनी कुणीही काळजी करायची गरज नाही. ज्यांना अलॉटमेंट झालेलं नाही त्या सगळ्या कुणीच विद्यार्थ्यांनी काळजी करायची गरज नाही, कारण त्यांच्यासाठी कॅप राऊंड 2 हा सर्वांसाठी ओपन असणार आहे, जो की साधारणतः 7 तारीख किंवा 8 तारीख या दिवशी आपल्याला काय एक अंदाज लावू शकतो आपण. 8 तारखेला काय होऊ शकतो, तुमचा कॅप राऊंड 2चं रजिस्ट्रेशन, तसंच नव्यानं नोंदणी करणं, तसेच आहे त्या फॉर्म मध्ये पार्ट 1 मध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर चेंजेस तुम्ही करू शकता. तसेच पार्ट 2 मध्ये कॉलेजेस टाकण्यासाठी जो कॅप राऊंड 2 आहे ते 7 किंवा 8 तारखेला तुम्हाला फॉर्म चालू झालेला दिसून येईल. त्यामुळं सगळ्यांनी ही माहिती समजून घ्या आणि ज्यांना ऍडमिशन करायचं त्यांनी ऍडमिशन करून जाऊ शकता. तर ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. अशी इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायम बनवत असतो. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.